मॉर्निंग. आम्ही दोघी बहिणी चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मटण वडे. आपण प्रथम कढईमध्ये मुठभर पोहे, मुठभर साबुदाणा, 2-3 दाणे मेथी आणि 2-3 दाणे काळी मिरी टाकले आहेत. मुठभर उडदाची डाळ ते आता आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आपलं सगळं हे व्यवस्थित भाजून झालं आहे 5 मिनिट. तुम्ही बघू शकता पोहे किती क्रिस्पी झाले. असा क्रिस्पीनेस आला की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे. हे गार झालं की आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे. आपल्याला वड्यांचं पीठ भिजवण्यासाठी लागणार आहे अर्धा किलो ज्वारीचं पीठ, अर्धा किलो तांदळाचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ. पण जे भाजलं होतं कढईमध्ये त्याचं पण पीठ करून आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. पीठ भिजवण्यासाठी ते पाणी तयार करायचं असतं. आपल्याला आता पाणी घ्यायचंय, हळद टाकायची आहे, चमचा मालवणी मसाला, चवीनुसार मीठ, वाटी रवा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आणि जोपर्यंत उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा. हे आपलं पीठ भिजवण्यासाठी पाणी रेडी झालं आहे. आपल्याला पीठ या पाण्यानेच भिजवायचं आहे. हे आपलं पाणी कोमट झालं आहे. आपल्याला कोमट झाल्यानंतरच आता भिजवायला घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं पीठ आता भिजवून झालं आहे. तर आपण आता याला अर्धा 1 तास साईडला झाकून ठेवू. हे 1 किलो मटण आहे. याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपल्याला हे मटण व्यवस्थित मॅरिनेट करायचं आहे. तर मॅरिनेट करण्यासाठी लागणारं साहित्य: हळद, स्पून हळद, 2 चमचे मालवणी मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचा आलं लसूण पेस्ट, याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे मटणला आपली व्यवस्थित आणि सुंदर अशी तरंग येते. आपल्याला कुकरमध्ये तेल टाकायचंय. तेल तापलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या टाकायच्या आहेत. तेजपान, दालचिनी, मिरी, लवंग आणि कांदा. आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तो गोल्डन ब्राऊन होत नाही. आपला कांदा आता मस्त गोल्डन ब्राऊन झाला आहे. त्याच्यामध्ये आता आपण खोबऱ्या कांद्याचं वाटण टाकून घेतलंय आणि ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. धना जिरा पावडर, हळद, मालवणी मसाला, लाल मिरची पावडर. कांद्यामध्ये आपल्याला सगळे मसाले थोडे थोडेच टाकायचे आहे कारण आपण मॅरिनेट करताना ऑलरेडी मटनला हे सगळं लावलं आहे. आपल्याला मटण कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. आपल्याला मटण त्या कांद्यामध्ये आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपलं मटण व्यवस्थित परतून झालं आहे. तर आपल्याला कुकरवरती एक प्लेट ठेवायची आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे 5 मिनिट. ते पाणी गरम झाले तर आपल्याला ते मटणात टाकायचं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कुकरचं झाकण लावून घेतलं आहे. एकदा 3 ते 4 शिट्ट्या झाल्या की आपलं मटण रेडी. आता आपल्याला वडे तळायला घ्यायचे आहेत. तर आपल्याला एक कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. आपल्याला प्लास्टिकची पिशवी घ्यायची, त्याच्यावर छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती वडा थापायचा आहे. एकदा वडा थापून झाला की मध्ये छोटासा आपल्याला होल करायचा आहे. तेल तापलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे. आता मस्त आपला वडा एका साइडने फुलला आहे.
तर आपण त्याला पलटून घेऊया। बघा वडा आपला किती मस्त टम्म फुगलाय। आता आपली भाजी तयार झाली आहे। तुम्ही बघू शकतात किती मस्त तिला तरी आणि कलर सुद्धा आला आहे। आता आपले मस्त मटन वडे रेडी झाले आहेत। तुम्ही बघू शकतात हे मटन आहे आणि आपण हे वडे केले सुद्धा। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आमच्या YouTube चॅनलला फॉलो करा। थँक्यू।